व्हॉट इज ब्रेन स्ट्रोक? ब्रेन स्ट्रोक काय असतो? कॉजेस, कारणं, सिम्पटॉम्स, लक्षणे काय असतात? तसं तर ब्रेन स्ट्रोक हा टॉपिक खूप मोठा आहे. तरी पण ब्रेन स्ट्रोक म्हणजे जसं आपल्याला हार्ट अटॅक येतो तसंच आपल्या ब्रेनमध्ये अटॅक येतो, त्याला ब्रेन स्ट्रोक असं म्हणतात. तर ब्रेन स्ट्रोक डिवायडेड इंटू 2 टाईप. फर्स्ट, हिमोरेजिक स्ट्रोक. यामध्ये काय होतं, आपल्या ब्रेनमध्ये नस फाटते आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रोक येतो, त्याला हिमोरेजिक स्ट्रोक असं म्हणतात. आणि दुसरा, इच्छेमिक स्ट्रोक. यामध्ये काय होतं, आपल्या ब्रेनकडे व्यवस्थित ब्लड पोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रोक येतो, त्याला इच्छेमिक स्ट्रोक असं म्हणतात. आणि हा स्ट्रोक 85% पीपलला होतो. तर आपल्या ब्रेनकडे व्यवस्थित ब्लड पोचलं नाही आणि ब्रेनच्या त्या पार्टला, त्या हिस्सामध्ये ब्लड पोचत नाही, तिथे नर्व सेल डेड होतात, मरतात आणि पेशंटमध्ये ब्रेन स्ट्रोकचे सिम्पटम्स दिसतात. मग ब्रेन स्ट्रोकचे सिम्पटम्स काय असतात? फर्स्ट, बॉडीचं बॅलेन्स राहत नाही, बॉडीचं संतुलन राहत नाही, हे एक सिम्पटम्स आहे. दुसरं, आर्म विकनेस. आर्ममध्ये विकनेस होते. फेस प्रॉब्लेम, आपल्या चेहऱ्याच्या एका साईडला सेन्सेशन होणं बंद होतं, हे एक इम्पॉर्टंट सिम्पटम्स आहे. आय प्रॉब्लेम्स, आपल्याला दिसायला प्रॉब्लेम होतो. अल्सो स्पीच प्रॉब्लेम, आपल्याला बोलायला डिफिकल्टीज होते. सडन ट्रबल स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग, अचानक आपल्याला बोलायला प्रॉब्लेम होतो आणि समजून घ्यायला प्रॉब्लेम होतो. सडन ट्रबल सीइंग फ्रॉम 1 or both आईज, एका किंवा दोन्ही डोळ्याला दिसायला प्रॉब्लेम होतो अचानक. सिव्हिअर हेडॅक, एकदम तेज डोकेदुखी होते. असे सिम्पटम्स ब्रेन स्ट्रोकचे असतात. तर मित्रांनो, ब्रेन स्ट्रोकपासून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करायला हवा. त्यामध्ये बॅलेन्स्ड डाएट, संतुलित आहार, यामध्ये आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स हे व्यवस्थित असले पाहिजेत. आपण फ्रूट्स, व्हेजिटेबल आपल्या डाएटमध्ये ॲड केली पाहिजे. नेक्स्ट, एक्झरसाइज. यामुळे काय होतं, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ऑक्सिजन मेंटेन राहतो आणि व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होतं, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. टाईम टू टाईम स्लीप. यामुळे काय होतं, आपण टेन्शन फ्री राहतात आणि टेन्शन फ्री राहिल्यामुळे आपल्याला स्ट्रोक येऊ शकत नाही. टेन्शनसुद्धा एक स्ट्रोकचं कॉजेस आहे. तर मित्रांनो, अजून आपण ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल कीप मेंटेन. ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला पाहिजे. कोलेस्ट्रॉल, आपल्या ब्लडमध्ये शुगर किती वाढलेली आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याला मेंटेन ठेवायला पाहिजे. जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्याला
जीवनात कधीच ब्रेन स्ट्रोक येणार नाही. थँक्यू.